श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंढे एज्युकेशन ट्रस्टच्या विद्यमानं रोहे शहरात भव्य आणि सुसज्ज लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे महाविद्यालय सुरू होऊन 1 वर्ष झालं असून यंदा देखील या महाविद्यालयात नवीन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरशः रीघ लागली आहे। कानाकोपऱ्यातून लीलावती हॉटेल मॅनेजमेंट विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी येत आहेत। त्यामुळे पहिल्या वर्षातच श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंढे एज्युकेशन ट्रस्टने गरुड भरारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। हे विद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे आणि शासन मान्यता प्राप्त आहे। त्यामुळे कोकणातील आणि इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक संधी निर्माण झाली। महाविद्यालयात सुसज्ज इमारत, प्रशिक्षित आणि अनुभवी अध्यापक कर्मचारी, हॉस्टेलची सुविधा तसंच प्रात्यक्षिकांसाठी हॉटेल लीला या सुसज्ज रेस्टॉरंट यांसारख्या सर्व आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। 12वी नंतर पुढील शिक्षणाची दिशा ठरवताना अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण परवडत नाही। मात्र लीलावती इन्स्टिट्यूटमध्ये अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्कात शिक्षणाची संधी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापन यावर्षी प्रयत्नशील आहे। ही गोष्ट निश्चितच उल्लेखनीय आहे। येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षणासोबतच उत्कृष्ट प्लेसमेंट संधीही उपलब्ध होणार आहे। गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी संस्थेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि यावर्षीही तसेच योगदान अपेक्षित असल्याचं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय। हॉटेल मॅनेजमेंट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, पंचतारांकित हॉटेल्स, क्रूज, एअरलाईन्स, सरकारी नोकरी आणि परदेशात नोकरी करण्याची संधी अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी संधी विद्यार्थ्यांनी हाती घ्यावी आणि आपलं भविष्य घडवावं असं आवाहन संस्थेचे पदाधिकारी करत आहेत। मी सौ प्रतिभा उदय रामचंद्र कोंढे, चंद्राबाई रामचंद्र एज्युकेशनल ट्रस्टची मी सेक्रेटरी आहे। अंडर त्या बॅनरच्या खाली आम्ही लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि बिझनेस स्टडीजचं कॉलेज अफिलिएटेड टू मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही गेल्या वर्षी सुरू केलेलं आहे। या कॉलेजचं उद्घाटन 7 मार्च 2024 साली आमदार तटकरे साहेबांनी त्यांनी आम्हाला बरंचसं मोटिवेशन दिलेलं आहे आणि स्वतः तटकरे सरांना आमचं जे इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये जे काही आम्ही फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांना त्या फॅसिलिटीजना किंवा ज्या कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चरना त्यांनी बराचसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे। त्यांना हा एरिया, आमचं कॉलेज हे खूप आवडलेलं आहे आणि ते स्वतः म्हणालेले आहेत की मी स्वतः या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जर आले तर मी या कॉलेजला प्रपोज करेन। त्यांना ज्या आमच्या लॅब्स आहेत आणि मुलांचं जे या कॉलेजसाठी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी जे मुलांचं जे करिअर आहे त्या करिअरमध्ये त्यांना बराचसा ब्राईट स्कोप आहे। या करिअरमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर मुलं हा जो कोर्स आहे हा कोर्स डिग्री कोर्स 3 वर्षाचा आहे आणि ह्या कोर्ससाठी 12वी पास, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही फॅकल्टीमधली मुलं ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्यांना पर्सेंटेजचं काही लिमिटेशन नाही। दे हॅव टू पास स्टँडर्ड 12th। आणि अजून एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट या कॉलेज म्हणजे कोर्सची अशी आहे की तुम्ही जेव्हा हा कोर्स पूर्ण कराल तर तुम्हाला ह्या कोर्समध्ये बराचसा स्कोप आहे। उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता फ्युचरमध्ये किंवा क्रूजमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता। क्रूज इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जॉईन, बँकिंग सेक्टरमध्ये, इव्हन हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ह्या कोर्सचा पुरेपूर फायदा घेऊ शकता। आमचं जे हे लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि बिझनेस स्टडीज आहे आता ह्या वर्षी आम्हाला अकॅडमिक इयर 24-25 साठी आमचे बरेचसे ॲडमिशन आमच्या कोकणातील झालेली आहेत, मुलांनी ॲडमिशन्स घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्याकडून कोकण सोडून नाशिक किंवा इव्हन पुणा ह्या एरियातले सुद्धा मुलांनी आमच्याकडे ॲडमिशन्स यंदा अकॅडमिक इयर 24-25ला घेतलेलं आहे। आणखीन एक मला आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जी मुलं इथे राहू शकत नाहीत म्हणजे बाहेरून येणारे, उदाहरण मी सांगितलं की पुणे, नाशिक, त्या मुलांसाठी आम्ही हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे। इव्हन माझ्याकडे मुरुडची जे स्टुडंट्स त्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे त्या मुलामुलींसाठी सुद्धा आम्ही बेस्ट हॉस्टेल फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे। आता आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे BSc इन हॉस्पिटॅलिटी जेव्हा ही मुलं डिग्री कोर्स पूर्ण करतील अँड दॅट केस दीज चिल्ड्रन आर ऑल्सो एलिजिबल फॉर अटेंडिंग एनी गव्हर्नमेंट एंट्रन्स एक्झाम्स। फॉर एक्झाम्पल फॉर UPSCचे एक्झाम्स असतील किंवा आणि त्यांना कुठले गव्हर्नमेंट एक्झाम जर आन्सर करायचे असतील तर आपला जो कोर्स पूर्ण झाल्यानंतर दे आर एलिजिबल फॉर दोज एंट्रन्स एक्झाम्स। हा या क्वालिफिकेशनचा
चा सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेज आहे. मी इथे स्वतः कोकणातली असल्यामुळं आपल्या स्पेशली कोकणपट्टी अलिबाग किंवा मुरुड जंजिरा हे ज्या एरिया घेतला हा पूर्ण समुद्र किनाऱ्याची पट्टी आहे आणि मी असं अनुभवले की इथे हॉटेल इंडस्ट्रीजचा बराच ग्रोथ चालू आहे. फॉर एक्झाम्पल अलिबागला आता आपले टाटा हॉटेल्स वगैरे येत आहेत. तर जेव्हा मुलं हे BSc इन हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल इंडस्ट्रीचा जो कोर्स पूर्ण करून येतील त्यांना इथे जॉब मिळण्याची ही हमी आहे की 100% दे आर एलिजिबल फॉर अ जॉब. कारण इवन माझे जे स्टाफ आहेत ते सुद्धा स्टाफ वेल क्वालिफाईड आणि वेल एज्युकेटेड आहे. आणि मी स्टाफ आहे माझे मुंबई किंवा चिपळूण सारख्या वेल नोन कॉलेजमध्ये इथे वेल नोन कॉलेजमधले मी इथे रिक्रूट केलेले आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे मी आता फक्त हॉटेल मॅनेजमेंट हा आमचा मेन कोर डिग्री आहेच, पण त्या व्यतिरिक्त आम्ही ह्या वर्षी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी हा पण कोर्स सुरू केलेला आहे. त्याच्यासाठी 10वी पास ही त्यांची क्रायटेरिया एलिजिबिलिटी आहे. सो 10वी पास झालेली उत्तीर्ण झालेली मुलं सुद्धा डिप्लोमासाठी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट और डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी ह्या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतात. आणखीन एक आम्ही फॉर एक्झाम्पल बरीचशी मुलं ह्या कोर्सची फी भरू शकत नाही, तर आम्ही शिष्यवृत्तीसाठी अप्लाय केलेलं आहे आणि आमचं कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटी अफिलिएटेड असल्यामुळे आम्हाला ही शिष्यवृत्ती मिळेल याची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. यावर्षी आम्ही कुठल्याही परिस्थितीत शिष्यवृत्ती घेण्याचा प्रयत्न करणारच आणि करतो आहोत. आता इवन अलॉंग विथ BSc इन हॉस्पिटॅलिटी आम्ही BBAचे पण क्लासेस घ्यायचा BBA क्लासेस पण यंदा सुरू करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आम्ही यावर्षी BBAचे क्लासेस पण सुरू करणार आहोत. तर मला वाटतं की स्पेशली रायगड डिस्ट्रिक्ट मधली जी मुलं आहेत फॉर एक्झाम्पल BA BCom जी करणारे त्यांनी मला माझ्या स्टडीच्या दृष्टीने बघितलं की माझा अभ्यास मी जेव्हा म्हणजे त्यांचं ओव्हरऑल करिअर बघितलं BA BComच्या मुलांचं, तर रादर दॅन गोईंग फॉर दीज कोर्सेस त्या मुलांनी BSc इन हॉस्पिटॅलिटी मध्ये जर ऍडमिशन घेतलं तर त्यांना पुढे वाईड करिअर आहे. फॉर ते त्यांचं स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतात किंवा बाकीचे जे ऑप्शन आहे मी म्हटलं की क्रूज, एव्हिएशन इंडस्ट्री किंवा बँक इंडस्ट्री किंवा हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट, 5 स्टार हॉटेल्समध्ये वगैरे ही मुलं इझिली रिक्रूट होऊ शकतात. वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.